दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आजचा भक्तिमय संदेश तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे. तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका. अंतकालीन नामस्मरण होणे म्हणजे अंतकाल साधणे होय, आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे. अंतकाल साधण्यासाठी जगावे. भगवंत जेथे राहतो तेच आपले घर आहे. सध्या आपण शरीरात राहतो, ते भाड्याचे घर आहे. भाड्याचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो, तसाच शरीर सोडताना वाटायला पाहिजे. भगवंताचे घर तेच आपले घर आहे याची खात्री झाली म्हणजे ते जमेल. त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे म्हणजे जमते. मला तू आपला मन, माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले. आता मला तुझ्याजवळ काहीही मागायची इच्छा न हो असे मागावे. परमेश्वर आपल्या मागे पुढे आहे असे अखंड म्हणावे. भगवंताचे स्मरण करणे म्हणजे जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्या इच्छेनेच घडते आहे असे समजावे. प्रपंच हा देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ आणि परमात्म्या वाचून आपल्याला कोणीही नाही याचा दृढ निश्चय होणे, याचे नाव ज्ञान. हे ज्ञान जाणले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मा प्राप्तीच्या मार्गाला म्हणजे साधनेला लागला. या साधनाने परमात्मा वाचून दुसरे काहीही आवडेनासे होते, आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात. या भक्तीची परिपूर्णता अंतकाल साधण्यात होते. त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन सांगितले आहे. अंतकाली ज्याने नाव घेतले त्याच्याविषयी वासना मेल्या असे नसते. ते एकदम मुक्त होत नाही, पण पुढच्या वेळी अति सात्विक तो जन्माला येईल. सात्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेणे असणारा होय. ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. प्रपंचाच्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगात वागताना सर्व माझे माझे असे म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का? मिळण्याची आणि मिळवण्याची हाव वाटल्यामुळेच आपल्याला खरे दुःख होते. ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहावे हा एकच उपाय आहे. मी भगवंताचा आहे याची जाणीव ठेवून वागावे. भगवंताकडे चित्त गुंतून ठेवणे हाच खरा धर्म आहे. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये. मनाची आणि नामाची संगत सोडून द्यावी. नेहमी लीनता ठेवावी. मी साधना करतो ते विसरून जावे. त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणा आणणे आहे. आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. स्त्री दिराचा किंवा सासू सासऱ्यांचा मान ठेवून ते नवऱ्याला खुश करण्याकरिता भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपण वागावे. डॉक्टरला जर आपण काल्या वाटीतले औषध मला का देत नाही असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे तुला तो रोग नाही असे म्हणतो, त्याप्रमाणे संत ज्याची त्याची कृती ओळखून मार्ग सांगत असतात. त्याकरिता संतांची संगत धरून ते सांगतील त्याप्रमाणे वागावे. ते वागतात तसे वागू नये. आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चितपणे राहावे. आपण गुरुने सांगितलेले साधन करीत जावे, म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला सद्गुरू उभेच असतात. जेथे दोन वाट फुटतात तिथपर्यंत या, म्हणजे तेथे गुरु उभेच आहेत. उगीच काहीही न करिता पुढे काय आहे हे विचारल्याने काय होणार? संतांना वेदांचा खरा अर्थ कळाला. त्याचे केवढे उपकार सांगावे की त्याने तो अर्थ आपल्याला सांगितला. म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही. आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे. सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते, आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. तुम्ही परमेश्वराचे नाम घ्या, परमेश्वर कल्याण करेल हा माझा भरोसा तुम्ही ठेवा. आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरतच नाही. ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लागते.
हे साधुत्वाचे लक्षण जाणावे. आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खडपड असते. तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. हा स्वास्थ्य बिघडून न द्यायला आपली इच्छा नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी ठेवून हाव सोडावी. लोकांची आस सोडावी. प्रयत्न करून यश आले नाही मग दुःख होते, स्वास्थ्य बिघडते. मी केलेच नाही म्हणजे कुठले दुःख? जे झाले ते होते आहे आणि जे होईल ते भगवंताने आपल्या हिताकरिता केले आहे असे म्हणणे. आपण करत नाही असे नेहमी मानणे म्हणजे दुःखाला कारणच उरत नाही. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच प्रभूंच्या चरणी प्रार्थना.